महात्मा फुले. लेखन आणि संशोधन डॉक्टर भालचंद्र सुपेकर. 1857च्या स्वातंत्र्य समराची स्पष्ट चाहूल देणारा तो कालखंड. प्रत्यक्ष ठिणगी पडलेली नव्हती, तरीही इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारण्याच्या हालचालींना वेग आला होता. असंतोषाचे वारे घोंगावू लागले होते. राजकीय स्वातंत्र्याकरता लढाईचा शंखनाद होत असताना सामाजिक क्रांतीकरता सज्ज झालेल्या ज्योतिबा फुले यांच्या मनात मात्र सामाजिक क्रांतीच्या आड हा सशस्त्र संघर्ष येणार नाही ना, या काळजीनं घर केलं होतं. या सशस्त्र लढ्यामुळे पुन्हा सनातनी शक्ती शिरजोर होतील ही रास्त भावना त्यांच्या मनाला कुरतडत होती. परिस्थिती काहीही उद्भवली तरीही परिवर्तनाचं कार्य आणखी मजबूत कसं करायचं याचा विचार ज्योतिबांच्या मनात रात्रंदिवस सुरू होता. विचारांच्या तंद्रीत असाच मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नसे. त्या दिवशी तशीच मध्यरात्र उलटून गेली होती. घरात समईचा मंद प्रकाश पसरला होता आणि अचानक ज्योतिबांना कोणीतरी आल्याची चाहूल लागली. हातात नंग्या तलवारी घेऊन दोन व्यक्ती त्यांच्या पुढे उभ्या राहिल्या. क्षणभर ज्योतिबांच्या काळजात धस्स झालं. ज्योतिबा जागेच असल्याचं बघून मारेकरी चपापले. ज्योतिबांनी स्वतःला सावरत करारी पण प्रेमळ आवाजात विचारलं, तुम्ही कोण? इथं कशाला आलात? त्या दोघांकडून काहीच उत्तर आलं नाही. ज्योतिबांनी पुन्हा विचारलं, बोला, काय काम आहे? असे गप्प का आहात? त्या दोघांमधला एक जण म्हणाला, तुम्हाला मारण्याकरता आम्ही आलोय. आमच्यावर तशी कामगिरी सोपवली गेली हाय. ज्योतिबा पुन्हा करारी आवाजात म्हणाले, मारा, जरूर मारा. मला मारून तुमचा काही फायदा होणार असेल तर जरूर मला मारून टाका. माझं जीवनच दीनदलितांसाठी आहे. ज्योतिबांचे हे शब्द त्या मारेकऱ्यांच्या काळजाला हात घालणारे ठरले. ते दोघं एकमेकांकडे बघायला लागले आणि पुढच्याच क्षणी त्यांनी हातातल्या तलवारी ज्योतिबांच्या पायाजवळ ठेवल्या. ज्योतिबांच्या पायावर डोकं ठेवून गहिवरून ते म्हणाले, काही लोकांनी दिलेल्या पैशाच्या आमिषानं आम्ही तुम्हाला मारायला आलो, पर तुम्ही तर देव माणूस निघालात. आम्हाला माफ करा, माफी करा. ज्योतिबा म्हणाले, या प्रसंगाबद्दल कुठे काहीही बोलू नका आणि माफी मागायची अजिबात गरज नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातला हा एक प्रसंग. शूद्रांना शिकवून शहाणं करण्याचा घाट घातलेला हा माणूस आपला धर्म बुडवल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सवर्णांना वाटत होती. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन मारेकरी पाठवण्यात आले होते. पण ज्योतिबांनी त्या मारेकऱ्यांचंच मनपरिवर्तन करून टाकलं. त्यातल्या एकाचं नाव होतं धोंडीराम नामदेव कुंभार आणि दुसऱ्याचं नाव होतं रोडे. हे दोघंही पुढे ज्योतिबांच्या कार्यात सहभागी झाले. धोंडीराम कुंभार यांनी ज्योतिबांकडे शिक्षण घेतलं. पुढे त्यांच्याच सांगण्यावरून काशीला जाऊन संस्कृतचा अभ्यास केला. पंडितराव हा किताब मिळवला. 12 फेब्रुवारी 1884ला साताऱ्यातल्या गोंदवले इथे वेदांवर वादविवाद झाला आणि या वादविवादात धोंडीराम यांनी शृंगेरी मठाचे शंकराचार्य आणि ब्रह्मवृंदांना हरवलं. ज्योतिबांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या प्रचारातही धोंडीबांनी मोठंच योगदान दिलं. दुसरे मारेकरी रोडे हे रामोशी होते. ते ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचे अंगरक्षक म्हणून सतत त्यांच्या सोबत राहायचे. त्यांची सून सावित्रीबाई रोडे ही पुढे सत्यशोधक समाजाची अध्यक्षा झाली. या कुटुंबानंही पुढच्या 2-3 पिढ्या सत्यशोधक समाजाचा विचार समर्पित भावनेनं पुढे नेला. सामाजिक क्रांतीचा विचार हा प्रत्येक व्यक्तीत पेरावा लागतो याचं भान असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्योतिबा. भारतीय समाजात समतेच्या विचारांची ज्योत तेवणाऱ्या ज्योतिबांचे महात्मा ज्योतिबा फुले कसे झाले हा जीवन प्रवास फार रोचक आहे. फुले यांचे पूर्वज सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात आले. त्यामागे देखील एक विदारक घटना आहे. फुले यांचं मूळ गाव खटा. Sample complete. Ready to continue?